विज्ञान आणि अध्यात्म यांची उत्तम सांगड घालून जीवन मात्र सुखी बनवू शकतं, आनंदी बनवू शकतं. यासाठी अध्यात्मामध्ये गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. परंतु याच जगतामध्ये काही हौसी, नवसी, गवसी, स्वार्थी असं काही गुरु संत आपल्या निदर्शनास येतात. ते तशी व्यवस्था निर्माण करतात किंवा स्वतःला ते संत म्हणून घेतात. या अध्यात्माच्या अंधश्रद्धेमध्ये आणि या चिखलामध्ये एकदा का माणूस रुतला की मात्र त्याच्या जीवनामध्ये दुःख, निराशा वगैरे अशी येते. आणि म्हणून जगद्गुरु रविदास महाराज एका ठिकाणी म्हणतात, हरि गुरु साध समान चित नित आगम तत मूल. हरी परमेश्वर आणि गुरु म्हणजे संत याच्यामध्ये कुठलंही अंतर नाही. आणि म्हणून ईश्वराला जर आम्हाला समजून घ्यायचं असेल, या प्रकृतीला आम्हाला समजून घ्यायचं असेल, या निसर्गाला आम्हाला समजून घ्यायचं असेल, तर आम्हाला संत, त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि भगवंत असा क्रम लावलेला आम्हाला सोपा जाईल. एका ठिकाणी असं म्हटलं जातं की आग लगी आकाश में जल उठा संसार, संत ना होते इस जग में तो जल मरता संसार. खरंच या जगामध्ये जर संत महापुरुष नसते झाले तर आपलं जीवन किती विचित्र, बेकार, हालाकीचं झालं असतं. आणि म्हणून संतांनी खऱ्या अर्थाने आम्हाला तारलं, जिच्यात माऊलींनी आम्हाला सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. वा. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू संतांना कसं ओळखायचं तर त्यांच्या विचारांवरती जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर आमच्या लक्षात येईल. हे जगद्गुरु रविदास महाराज सांगतात की ऐसा चाहू राजमय जहां मिले, सबन को अन्न छोट बड़ सब संबसे, रविदास रहे प्रसन्न. किती विशाल असा दृष्टिकोन, सर्वांचं कल्याण चिंतणारे विचार. आणि म्हणून आमचं कसं झालंय की आम्हाला दिसला साधू की पड त्याच्या पाया, घाल त्याला लोटांगण. मग आम्ही त्याच्या वेशभूषेवर जातो, आम्ही त्यांनी केलेला जो पेहरावा असतो त्याच्यावर जातो. आणि म्हणून आमच्या मेंदूमध्ये आम्ही कधीच तर्क करत नाही की आपण ज्यांच्या पाया पडतोय, आपण ज्यांना शरण जातोय, त्याचे विचार नक्की कसे आहेत, तो साधू संत म्हणायच्या लेवलचा आहे की नाही, त्याला किती ज्ञान आहे हे कधीच आपण तपासून पाहत नाही. असं म्हटलं जातं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बघ ध्यान धरी सोंग करूनी मासे मारी. की ती अवस्था काही जणांची आहे, त्याच्यामुळं समाजाला योग्य दिशा मिळत नाही. भले तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. आणि म्हणून या सर्व संतांच्या जवळ अनुभवाची शिदोरी होती जी त्यांनी आम्हाला दिली प्रसाद म्हणून, आणि ती आपण स्वीकारली पाहिजे. परंतु जीवन जगत असताना आम्हाला हे समजलं पाहिजे, आमच्या हे लक्षात आलं पाहिजे की खरा साधू आणि खोटा साधू म्हणजे खरा संत आणि खोटा संत हे आम्ही कसं ओळखायचं हे आमच्या बाकी लक्षात आलं पाहिजे. यासाठी जगद्गुरु रविदास महाराजांनी 15 दोह्यांच्या माध्यमातून आम्हाला हे समजावायचा प्रयत्न केलेला आहे. रविदास सोयी साधो भलो अशी जी सुरुवात आहे जगद्गुरु रविदास महाराजांच्या दोह्यांची, त्या दोह्यांच्या माध्यमातून जगद्गुरु रविदास महाराज म्हणतात की तुम्ही कसं ओळखाल खरा संत कसा असतो, त्याची लक्षणं कशी असतात. आणि म्हणून जगद्गुरु रविदास महाराजांचे हे 15 दोहे जवळपास आम्हाला खूप प्रेरणादायी आहे. पण ते काय सांगतात या 15 दोह्यातून की खरा साधू, त्याची थोडक्यात ओळख मी अशी सांगतो की खरा साधू आणि खरा संत यांची लक्षणं काय आहेत. तर तो खरा संत जो आहे तो कधीही मायाजाळामध्ये गुंतत नाही किंवा तो त्या मायाजाळामध्ये गुरफटतही नाही.
खरा साधू, खरा संत सदैव नामसंकीर्णामध्ये रमलेला असतो किंवा तो सतत समाजसेवेमध्ये गुंतलेला असतो. त्याला कधीही अहंकार आणि गर्व स्पर्श सुद्धा करत नाही. त्याने अवगुणांचा त्याग केलेला असतो. तो नेहमी सद्गुणांचाच विचार करतो, तो स्वीकारतो. कोणाबद्दलही मनामध्ये वैर नाही, द्वेषाची भावना नाही, असं स्वच्छ मन त्याचं असतं. सर्वांबरोबर समान व्यवहार तो करतो आणि सर्व जगाचं हित जपणारा, कल्याणाचं चिंतन करणारा असा तो असतो. तो सत्यवादी असतो आणि सत्यमय जीवनच जगत असतो. त्याचं सदैव मन हे निर्मळ असतं. तो निर्मळ मनाने आपलं जीवन जगतो. तो अशा संतांनी सर्व विषय वासनांचा त्याग केलेला असतो. तो आयुष्यात कधीही खोटं बोलत नाही. त्याला खोटं बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसऱ्याचं दुःख पाहून तो इतका बेचैन होतो की या समाजामध्ये जे शोषित, पीडित, दुःखी लोक आहेत त्यांचं दुःख दूर करण्यासाठी सदैव तो प्रयत्न करतो. तो नेहमी परोपकार करणारा असतो. ज्याच्या वागण्यात आणि बोलण्यात कुठलाच बदल नसतो. तो अहिंसेचा पुरस्कर्ताही असतो आणि तो जात, धर्म, वर्ण याच्याही पलीकडचा असतो. तो मनात कधीही कपट भावना ठेवत नाही, मनात कधीही पक्षपात नाही. त्याचा स्वभाव म्हणजे असा असतो, कायम समाजशील, तो कायम माफ करणारा असतो. त्याचं बोलणं इतकं गोड असतं, मृदू असतं. त्याच्या दर्शनानेच केवळ आमच्या मनाला शांती लाभते. त्याचा व्यवहार हंसाप्रमाणे असतो. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करणारा म्हणजे सत्य स्वीकारणारा, असत्य सोडणारा. ज्याच्या जीवनामध्ये सदैव सुख आणि दुःख हे समान असतो. जो पंचविकारांपासून दूर असतो. अशी अनेक लक्षणं खऱ्या साधूची, खऱ्या संताची असतात. म्हणून माझी आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा मनुष्य जन्म दुर्मिळ आहे आणि हा दुर्मिळ मनुष्य जन्म जगत असताना जर आम्हाला या प्रकृतीचं, आम्हाला या सृष्टीचं सत्य जर उमगायचं असेल, आम्हाला जर जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं असेल, तर आम्हाला सत्य साधूच्या, सत्य संतांच्या चरणी गेलं पाहिजे. आणि त्याकरता आम्हाला ही लक्षणं माहिती पाहिजेत, ही ओळख माहिती पाहिजे, जे जगद्गुरू रविदास महाराजांनी आपल्या 15 दोह्यांमधून दिली. आणि ही सगळी लक्षणं आपण तर्क लावून, विचार करून आपण याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि यानंतर आपल्या जीवनामध्ये जो आनंद प्राप्त होईल तो मात्र अनन्यसाधारण असेल. आणि म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की जीवन जगत असताना खोट्या साधूच्या, संताच्या आहारी जाऊ नका आणि आपलं जीवन दुःखमय करून घेऊ नका. जय गुरु.